बिहारच्या राजकारणात सध्या मोठा बदल घडताना दिसतोय। भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सम्राट चौधरी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आले आहे आणि त्यामुळेच आता एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे। सम्राट चौधरी नेमके कोण आहेत, त्यांचं शिक्षण किती आहे आणि त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे, चला सविस्तर जाणून घेऊया। सर्वात आधी त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलूया। सम्राट चौधरी यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे, म्हणजेच ते ग्रॅज्युएट आहेत। पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरी किंवा व्यवसाय न निवडता थेट राजकारणाचा मार्ग निवडला। त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी संघटनांमधून केली आणि इथूनच त्यांचा ग्राउंड कनेक्शन मजबूत होत गेला। हळूहळू त्यांनी बिहारच्या राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली। आता त्यांच्या संपत्तीबद्दल बोलूया। सम्राट चौधरी यांच्या नावावर एकूण सुमारे 4.85 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। यामध्ये जवळपास 99 लाख रुपयांची चल मालमत्ता आहे, म्हणजेच बँक बॅलन्स, रोख रक्कम आणि विविध गुंतवणूक। तर सुमारे 3.86 कोटी रुपयांची अचल मालमत्ता आहे। यामध्ये जमीन, घरे आणि इतर स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे। पण हे सगळं इथेच थांबत नाही। त्यांच्या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे। मुंगेर जिल्ह्यातील तारापूर, वैशाली मधील मणिकपूर आणि करिहो या भागांमध्ये शेकडो एकर शेतजमीन असल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय पटण्यातही बिगर शेती जमीन त्यांच्या कुटुंबाच्या नावावर आहे। आता त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीचा आणखीन एक भाग, त्यांच्याकडे सुमारे 400 ग्रॅम सोनं आहे, ज्याची किंमत जवळपास 40 लाख रुपये आहे। तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 500 ग्रॅम चांदी आहे, ज्याची किंमत सुमारे 75,000 रुपये आहे। म्हणजेच आर्थिक दृष्ट्या ते मजबूत नेते मानले जातात। आता त्यांच्या राजकीय प्रवासाकडे वळूया। सम्राट चौधरी यांना राजकारणाचा वारसा लाभलेला आहे। त्यांचे वडील शकुनी चौधरी हे बिहारमधील प्रसिद्ध नेते होते, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना राजकारणाची ओळख मिळाली। त्यांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत आपला अनुभव वाढवला आणि शेवटी भारतीय जनता पक्षाकडे येऊन त्यांनी आपली मजबूत पकड निर्माण केली। ते उपमुख्यमंत्री पदावरही कार्यरत राहिलेले आहेत। या काळात त्यांनी वित्त आणि इतर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती, यामुळे त्यांना प्रशासनाचा चांगलाच अनुभव आहे। आता जर ते मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या समोर अनेक मोठी आव्हानं असणार आहेत। सर्वात मोठं आव्हान म्हणजे विकासाला गती देणं। बिहार सारख्या मोठ्या राज्यात पायाभूत सुविधा सुधारणा करणे, रोजगार निर्मिती वाढवणे आणि तरुणांसाठी संधी निर्माण करणं, तसंच कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण राज्याच्या प्रगतीसाठी सुरक्षित वातावरण आवश्यक असतं। याशिवाय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही सुधारणा करणे गरजेचं आहे। म्हणजेच एकूण बिहारच्या विकासाचा रोडमॅप तयार करणं ही मोठी जबाबदारी असेल। पण एक गोष्ट नक्की, सम्राट चौधरी यांचा प्रवास साध्या सुरुवातीपासून सुरू होऊन इथपर्यंत पोहोचला आहे। त्यांच्याकडे अनुभव आहे, राजकीय पाठबळ आहे आणि आता मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यास स्वतःला सिद्ध करण्याची मोठी वेळ आहे। आता पाहायचं म्हणजे ते या संधीचं सोनं करतात का, की बिहारच्या राजकारणात पुन्हा नवं समीकरण तयार होतं। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।